मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या विषयावर जोरदार चर्चा चालू आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मी स्वतः त्यांना भेटून पाठिंबा दिला होता। ज्यावेळेस आझाद मैदान इथं आंदोलन होणार होतं त्याच्या अगोदरच मी त्यांना जाऊन अंतरवाली सराटी गावामध्ये जाऊन भेटून पाठिंबा दिला होता आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मांडलेली होती। आणि मुंबईमध्ये ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस मी परत एकदा स्वतः जाऊन भेट घेतली, नुसती भेट नाही तर सक्रिय माझ्या पक्षाचे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते आणि आम्ही पूर्णपणे जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा दिला होता की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाची स्पष्टपणे भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता आरक्षण मिळालं पाहिजे। आणि मध्यंतरी काल परवा जरांगे पाटील साहेबांनी जी भूमिका मांडली 1994चा GR रद्द करण्याबाबत मराठा आंदोलकांनी त्यांनी आवाहन केलं की याबद्दल कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात यावं। यावर मला ज्यावेळेस माध्यमांनी प्रतिक्रिया वेळी विचारली त्यावेळेस मी माध्यमांना सांगितलं की ज्यावेळेस 1994चा जो GR आलेला आहे यामध्ये धनगर समाजाला आणि वंजारी समाजाला आरक्षण उपवर्ग करून मिळालेलं आहे। धनगर समाजाला 3.5% आणि वंजारा समाजाला 2% त्यामध्ये आरक्षण मिळालं आहे। मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला समान अधिकार दिलेले आहेत, प्रत्येक नागरिकाला, आणि सामाजिक न्यायाची भूमिका या संविधानाच्या माध्यमातून मांडलेली आहे। त्यामुळे धनगर समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे, वंजारी समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे याचं आपण स्वागतच केलंच पाहिजे असं माझं मत आहे। आणि मी पुढे जाऊन एक म्हणलं होतं की जर आपल्या पायाला दुखापत झाली तर आपला पाय कापता कामा नये, त्याच्यावर इलाज झाला पाहिजे असं मी वक्तव्य केलं होतं। आणि यातून माझी भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आम्ही ठामपणे मागं आहोत त्याच्या। परंतु 1954च्या अगोदर जो मंडल आयोग लागू झालं त्या मंडल आयोग लागू होण्यासाठी दलित समाजाने, दलित पॅन्थरनी मोर्चे काढले होते। त्यावेळेस दलित समाजाला त्यातून काही मिळालं नाही, म्हणजे काही मिळावं आम्हाला अपेक्षा पण नाही। आमची सामाजिक न्यायाची भूमिका आहे, बहुजन समाजाने सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही भूमिका आहे। आणि आज ही भूमिका जी मी मांडली की याचा पुनर्विचार करण्यात यावा जरांगे पाटलांना, आज सुद्धा मी त्यांना भेटून बोललो की मी ही भूमिका मांडली की पुनर्विचार करा, कारण हा समाज सुद्धा वंचित धनगर समाज आणि वंजारी समाज शोषित समाज आहे, त्या समाजाला मिळाले स्वागतच आहे। यापुढे जाऊन सांगतो त्यानंतर 1954 नंतर 2018ला आणि 2020ला सुद्धा EWS आणि SCBC सुद्धा आरक्षण लागू झालं, तर याचं सुद्धा आम्ही स्वागत केले, कारण प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे। आमचा एक भूमिका आहे की पवार साहेबांचा पक्ष हा, मी जरी आघाडी पक्ष म्हणून काम करत असतो त्यांच्याबरोबर, तर शरद पवार साहेबांचा पक्षाचे ते अध्यक्ष आहेत, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचा पक्षाचा अध्यक्ष आहे। माझी भूमिका आणि त्यांची भूमिका ती पक्षाची भूमिका आहे, त्यामुळे मी पक्षासाठी भूमिका मांडली, सामाजिक न्यायासाठी भूमिका मांडली, कुठलाही राजकीय व्यक्ती म्हणून मी भूमिका मांडलेली नाही, हे माझं पहिलं मत आहे। दुसरं मत आहे की आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार जर पाहिलं तर मराठा वर्सेस ओबीसी, ओबीसी वर्सेस दलित वर्सेस इतर जाती पूर्णपणे भांडणं लावण्याचं काम करत आहे। आज एक साईडला ओबीसी आरक्षण समिती ओबीसी समाजासाठी एक जातीसाठी एक समिती नेमलेली आहे, मराठा समाजासाठी एक आरक्षणासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे। मुळात मराठा समाज जी समिती आहे त्यामध्ये ते म्हणतात की गॅझेट लागू होईल आणि लवकरच तुम्हाला दाखले मिळतील, विखे पाटील साहेब बोलतात, आणि त्याच दिवशी काल लगेच या समितीचे बावनकुळे म्हणतात नाही ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही। माझं मत आहे एक भूमिका द्या ना, समाजामध्ये भांडणं लावण्यापेक्षा एक भूमिका ठरवा ना, नेमकं काय होणार यातून। या GR मधून जो GR सरकारने काढलाय याला ओबीसीला धक्का लागतो का नाही हे सरकारने क्लिअर करावं ना। हे संभ्रम निर्माण झाला आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये, त्यामुळे आमची स्पष्ट पहिली भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीला धक्का न लागता ते आरक्षण मिळालं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।